डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 19 वर्षीय तरुणानं एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला हाताची नस कापण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय। तिला धमकी देत प्रेमाची मागणी केल्याचा प्रकार घडलाय। आरोपीचं नाव रमेश राठोड असं आहे। मुलगी कॉलेजला जात असताना रमेश तिचा पाठलाग करत होता। तो तिला वारंवार प्रेमाला हो म्हण असं म्हणत होता। मात्र मुलीनं नकार दिल्यानंतर त्यानं मुलीची छेडछाड करायला सुरुवात केली। स्वतःच्या हाताची नस कापण्याची तिला धमकी दिली आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रमेश राठोडला अटक केली आहे। या घटनेचा सखोल तपास पोलीस करतायत। एसीपी सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रमेश राठोड यानं फिर्यादी मुलीचा गेल्या 4-5 महिन्यांपासून पाठलाग करत होता। पाठलाग करून रिलेशनशिप करण्यास सांगत होता। रिलेशनशिप न केल्यास हाताची नस कापून घेईल असं सांगत होता। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं सुहास हेमाडे यांनी सांगितले। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करतायत।